गेल्या 3 दिवसापासून शिवसेना भाजप युतीच्या बैठका होत आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे दोन्ही आमदार, तिन्ही जिल्हा प्रमुख आणि भाजपचे प्रमुख नेते यांच्यावर या बैठका झाल्या आहेत. परंतु काल रात्री शिवसेना जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांनी मला असं सांगितलं की अत्यंत अपमानास्पद अशी वागणूक तिथे देण्यात येत आहे. नांदेड उत्तर दक्षिणचे आमदार शिवसेनेचे असताना 81 पैकी केवळ 6 जागा घ्या असा प्रस्ताव भाजपकडून आलेला आहे. तर हे अपमानास्पद असं हे वागणूक आहे. या शहराचे दोन्ही आमदार असताना 60% जागा दिल्या पाहिजे, पण 60 नाही तर किमान 50-50% जागा तरी त्यांनी दिल्या पाहिजे. 81 पैकी 40 जागा जरी दिल्या तरी ही युती होऊ शकते. परंतु जर अशा 5 आणि 6 जागा ऑफर करत असतील तर निश्चित शिवसेना स्वबळावरती नांदेडमध्ये लढेल. तुमची आणि आमदार चिखलीकर यांची भेट झाली, गळाभेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? परवा माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अभिष्टचिंतन केलं आणि ते येणार होते, परंतु रात्री उशीर झाला म्हणून काल त्यांनी चहापान आणि नाश्त्यासाठी मला काल बोलवलं होतं आणि त्यांच्या घरी गेलो होतो. त्या निमित्ताने त्यांनी सत्कार सन्मान केला आणि त्यांचे प्रमुख नेते माननीय ओमप्रकाश पोकरवाल साहेब यांनी पत्रही दिलेलं आहे की भाजपा जर आपल्याबरोबर लढत नसेल तर शिवसेना राष्ट्रवादी अशी युती आपण शहरामध्ये करूया आणि निश्चित त्या संदर्भात सकारात्मक विचार आम्ही करत आहोत. राज्यातली समीकरण पाहिली तर भाजप आणि शिवसेना एकत्र आहे, तर नांदेडमध्ये तुमच्या बोलण्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊ शकतो? नाही, इथलं स्थानिक जे समीकरण आहे हे वेगळ्या प्रकारचं राहिलेलं आहे. पूर्वी शिवसेनेचे सुद्धा मी जिल्हा प्रमुख असताना 21 नगरसेवक या शहरामध्ये होते, परंतु माननीय अशोक चव्हाण साहेबांचं राजकारण बघितलं असताना एक कल्ली आणि एकटा चलो रे असं हे राजकारण आहे. तेव्हा सहकाऱ्यांना अंडर एस्टिमेट करायचं, त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची ही काही पद्धत बरोबर नाही. तर सन्मानपूर्वक त्यांनी किमान 40 तरी जागा दिल्या पाहिजेत, तेव्हा ही युती होऊ शकते. आता तुमच्याच पक्षाचे उत्तरचे आमदार भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक आहे. 5 ते 6 जागा हे अफवा आहेत. सकारात्मक तर आम्ही सुद्धा आहोत, युती झाली पाहिजे. परंतु दोन्हीकडे शिवसेनेचे आमदार असतील आणि 5 आणि 6 जागा मिळत असतील तर युती कशी होईल? मग अनेक वर्षापासून काम करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी काय करायचं?